अहो मी परवा कोल्हापूरला गेलो, तुम्हाला खरंच सांगतो, मी तसलं पोरग जिंदगीतच बघितलं नाही म्हणू. लयच खापक्याच्या खापक्या होतो, सफरचंदावणीच गाल, खांबावणीच हातपाय, गणपतीवणीच ढिरे असो, दणक्याच्या दणक्या. पहिलवान आता खाणंच आहे कोल्हापूर म्हणजे, आणि ते पहिलवानाच सुद्धा गुटगुटीत. आणि आपलं जिथं जेवण आहे तिथं बसलो, ते फिरून आलं माझ्याकडे असं बघायचं. आता मला मी काय केलं याला, माझ्या पुढे आलं मला कसं करतंय. आता ते पहिलवानाचं मी वार करायचा, कसा मेळ बसायचा. मी आपला सांग चोरायचा, ते मिलिटरी वनेच चलत आला, लेफ्ट राईट. मी मला आता झपकी होतंय गडे आपल्याला. माझ्या पशाला मला म्हणते, महाराज माझी एक इच्छा आहे. म्हणलं विचार ना. तुमच्या खांद्यावर बसू का. म्हणलं मोड नाही बाबा, बाजूला बस. ते बसलं बाजूला, त्यानं टीव्हीला लावलं कार्टून. म्हणलं दे रिमोट, मला बातम्या बघायच्यात. ते पोरग माझ्या जण का बस, दुसऱ्याच्या घरी येऊन भिकाऱ्यावाने रिमोट मागतो. म्हणलं लय मुरल्या लय रे, ही जाळ झालं. म्हणलं तुला बघायचं ते बघ, पण तू गप कर. आणि काय त्याच्या मनात आलं का नाही, माझ्या तोंडावर रिमोट फेकला आणि गेलं खेळायला. रिमोट हातात आले, मला बदलाव चॅनल. बटन दाबून बटन तोडलं तरी चॅनल बदला नाही. कीर्तन सुरू झालं, मला जय हरी, मी मला जय हरी, पण चॅनल कसं काय बदलला नाही, ते मला सिलच काढून नेली होती. असली पोरं चॅप्टर असतात त्याच्यामुळे. हे तर गुरुजी आहेत का कोण, खरं त्या गुरुजींचीच कमाल. एका वर्गात 40-50 कशी संभळीत असतात त्यांची त्यांनाच माहिती. पोरं लय भयानक असतात, ते गप कोण काय बोलते त्याचा नियम नाही. मला एक मला अशी कोणती गोष्ट आहे वर गेल्यावर खालीच येत नाही. मला नाही येत, कशाला कीर्तन करतो मग. काय सगळेच असतं काय, मला किती सोपं आहे. उंची वर गेला खाली येते का, असली पोरं लय भयानक असतात. म्हणून 2 जण मित्र त्यांना शाळेत त्याला उशीरला. गुरुजी मला काय उशीर झाला. पहिला मला साहेब माझा रुपया हरवला, ते मी शोधत होतो म्हणून मला उशीर झाला. दुसऱ्या तुला काय उशीर झाला. साहेब सर त्याच्या रुपया मी पाहिजे, तेव्हा हल्ल्याशिवाय मला येता येईना. असली पोरं चॅप्टर असतात, लय भयानक असतात. एक पोरग तर बोलता बोलता पप्पाला म्हणलं, पप्पा माझ्या लग्नाला तुम्हाला बोलवणारच नाही. बाप मला खाऊन उलटलंय गाड्या, नका का बोलवा ना, पण का बोलवणार नाही म्हणा. तुमच्या लग्नाला तरी मला कुठं बोलेल तर वर पट्टे. हिंदू धर्माला वाटतं रामराज्य यावं, कृष्णाच्या भक्ताला परत गोकुळ निर्माण. महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींची शिवशाही परत ऐका, महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपतींची शिवशाही परत यावी असं जर वाटत असेल, तरुण मुलांना एकच सांगणे, युवकांनो, व्यसन करून जिंदगीमध्ये तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 वाजता डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुला मानताला ना आई, तर महाराष्ट्रात काय येणार नाही शिवशाही. आणि हे छत्रपतींचे विचार जर जीवनात ठेवले, कोपर्डीचं प्रकरण परत घडणार नाही, हिंगणघाटची घडलेली घटना परत घडणार नाही, हैदराबादचं प्रकरण परत घडणार नाही. इतका समाज खालच्या पातळीला गेलाय. म्हणून माणसं बदलवण्याची ताकद ही वारकरी संप्रदाय. विचार, शिवजयंती जरूर करा, केलीच पाहिजे. धर्माचा भूषण आहे, छत्रपतीची नाही तर कोणाची करायची जयंती. एकदा नाही 3दा करा. मला एकदा मला एकच राजा 3दा जयंती करता. तुमचा राजा 3दा जन्माला आलता का. म्हणलं आमचा रोज येईन, तुला काय अडचण आहे. खरं सांगा ना, आपल्यासारखे सामान्य माणसं रोज येते, त्यांनी येऊन काय दिवा लावला. मग छत्रपती आलेलं काय वाईट आहे. मी तर म्हणतो राजाने रोज यावं. राजा येतील, तुम्ही मावळे व्हा. आणि तरुण युवकांनो, तुमच्यातला मावळा जागा करायचा तर या मावळ्याची 5 वाक्य लिहून घ्या. कष्ट करा, नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, आणि व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे. कष्ट करा, कष्ट फुकट कोण द्या मोकळे का. ही पकवाज ऐकताना बरं वाटतंय. ही 10-10 वर्षाचं तप, ह्याला घासावं लागतंय पहाटे उठून. ही गायन ही नुसता 6 लावायला वर्ष जातंय. ही सोपं आहे का ह्याला. ह्याच्या माग आम्ही बोलतो म्हणजे आमचं 13-13 वर्षाचं मागचं तप आहे ह्याला. लोकांना काय महाराजांची लय मजा. चल संग मग कळण मजा आहे का सजा आहे. 6 महिन्यात 65,000 किलोमीटर गाडीत रनिंग म्हणजे काय प्रवास आहे का, सोपं आहे का काय. कुकर मध्ये बटाटे शिजून निघते तसं माणूस शिजून निघते. एक जण नुसता कोणाचा महाराजाची लय मजा लय मजा. म्हणलं माझ्या संग चल, 500 रुपये रोज देतो तुला, आणि फक्त माझ्या संग 8 दिवस प्रवास करून दाखव. मला मी गाणार नाही. म्हणलं तुला कोण गायला देतं, तिथं लय रती महारथी, तू फक्त मर गाडीत. ही तर आधीच सगळी गंधर्वासारखी, तुला कोण गायला देतं रताळे. चल
टाकला गाडीत नेला असं कीर्तनाला. 8 दिवस असं फिरलो, ह्या टोकान त्या टोकाला, त्या टोकान त्या टोकाला. 9व्या दिवशी खाली उतरला, हातच जोडला, जावे त्याच्या वंशात तेव्हा. मला सोपं नाही रे, हे सोपं नाही, ह्याच्या मागं कष्ट आहे. त्याच्यामुळे मुलांना फुकट कोण देत नसतं, कष्ट करा. अरे काय बाहेरच्या राज्यातले पोरं कष्ट करतात. युपीचं वडापाव म्हणते, बिहारचं फुलवान, ते झारखंड फुटाणं, पंजाब गहू, नेपाळ रखवालदार, आंध्र बोर, केळ हवा, राजस्थान जिलबी, महाराष्ट्र वन्स मोर. तुझा वन्स मोर दाखव ना टाळ घेऊन. अरे कीर्तनात नाचा. आणि हे तर कोण नसतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुर